नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब्स बघितले, त्यांचे डेफिनेशन बघितले. इझी ग्रामर चॅनलमध्ये मी आर के पाटील आपल्याचं स्वागत करतो. सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करायचे लाल बटन दाबून की याच्या पुढचे जे ग्रामरचे पूर्ण व्हिडिओ आहेत ते आपण सहज बघू शकतात, कारण प्रत्येक वेळेला लिंक पाठवणं शक्य नाही, म्हणून सबस्क्राईब आणि लाईक करायचे. आज आपण त्याच्या पुढे जाऊन वर्ब जे आहे त्याच्या बाबतीत मी तुम्हाला म्हटलं होतं की ऑक्झिलरी वर्ब्स ऑल्सो हॅव द डिफरंट टाईप्स. ऑक्झिलरी वर्बचे पण प्रकार असतात, ते आज आपण क्लिअर करून घेणार आहोत. इथं मी लिहिलं आहे की ऑक्झिलरी वर्ब्स हॅज टू टाईप्स. दोन प्रकार असतात बघा, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आणि दुसरं असतं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. आता या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहेत या व्हिडिओमध्ये. सर्वात अगोदर प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स काय असतात बघा. प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचे परत तीन प्रकार या ठिकाणी मिळालेले आहेत बघा. प्रायमरी ऑक्झिलरी वर्बमध्ये टू बीज फॉर्म्स आपण ज्यांना म्हणतो. टू बीचा फॉर्म हा एक प्रकार आहे. टू हॅवचा फॉर्म्स हा दुसरा प्रकार आहे. त्याच्यानंतर टू डूचे फॉर्म्स हा तिसरा प्रकार आहे. मग साधारणतः टू बीचे फॉर्म्स काय आहेत आपण ते बघूया. एम इज आर इज फॉर प्रेझेंट टेन्स. टू बीचे एम इज आर हे जे वर्ब्स आहेत हेल्पिंग, हे फॉर प्रेझेंट टेन्स असतात, प्रेझेंट टेन्समध्ये वापरले जातात. देन वी हॅव वॉज ऑर वेअर. त्याच्यानंतर वॉज वेअर इट इज फॉर पास्ट टेन्स, हे पास्ट टेन्समध्ये वापरले जातात. शॉल बी हे मॉडेलमध्ये पण मोडतात आणि टू बीमध्ये पण मी लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर बी, बीन, बीइंग हे सर्व प्रायमरी टू बीचे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर प्रायमरी मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा दुसरा प्रकार आपल्याला म्हणता येईल टू हॅव्स फॉर्म्स. मग टू हॅवच्या फॉर्म्समध्ये हॅज फॉर प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट टेन्स, देन हॅव फॉर ऑल्सो परफेक्ट प्रेझेंट टेन्स, हॅड फॉर परफेक्ट पास्ट टेन्स. त्याच्यानंतर हॅविंग वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापरता येतो. देन वी हॅव द टू डू. टू डूज फॉर्म ऑल्सो देअर. टू डूचे पण काही प्रकार आहेत बघा. डू, डज, डीड अँड डन. ओके. म्हणजे आजपासून तुम्हाला कोणी विचारलं की बाबा व्हॉट इज द टाइप्स ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स, फर्स्ट यू शुड टेल हिम द टू टाइप्स, प्रायमरी ऑक्झिलरी अँड मॉडेल ऑक्झिलरी, अँड देन यू शुड ऑल्सो टेल हिम, तुम्ही त्यांना सांगू शकतात की प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आर डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स. ते तीन पार्ट्समध्ये डिवाइड होतात. पहिला आहे टू बी, टू हॅव अँड टू डू, अँड वी शुड लर्न ऑल दिस. तुम्ही हे सर्व शिकायचं आहे, तोंडपाठ करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊ मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स हे वाक्यामध्ये खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टन्स काम करतात. सर्वात पहिले आपण त्यांची डेफिनेशन बघू. 12वीचे जे मुलं आहेत आणि 9वी 10वीचे जे मुलं आहेत त्यांना मॉडेल ऑक्झिलरी यूज इन सेंटेन्स, वाक्यामध्ये वापरा. इन पर्टिक्युलर सेंटेन्स ते काय काय काम करतात किंवा वेगवेगळ्या परमिशन्स ॲबिलिटी दाखवण्यासाठी ते कसं वापरलं जातं असे सेंटेन्स ग्रामरमध्ये येतात. 8वीच्या मुलांसाठी पण आणि जे मुलं आमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहेत, वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत, त्यांच्यासाठी पण हे फार महत्त्वाचं आहे. आता मॉडेल ऑक्झिलरी वर्बची सर्वात पहिले आपण डेफिनेशन बघूया. अ मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, अ मॉडेल ऑक्झिलरी इज अ वर्ब. मॉडेल ऑक्झिलरी हे असं वर्ब आहे विच असिस्ट मीन्स व्हॉट, टू हेल्प, मदत करणे किंवा एखाद्याला मदत करणे, त्याचं क्वालिटीज वाढवणे. विच असिस्ट द मेन वर्ब, म्हणजे वाक्यामधल्या मेन वर्बला जे असिस्ट करतं. टू इंडिकेट, दाखवण्यासाठी काय काय पॉसिबिलिटीज, रिक्वेस्ट, परमिशन, ॲबिलिटी अँड मेनी मोर, म्हणजे मेनी फंक्शन्स अ मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स कॅन डू. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स हे अनेक प्रकारचं काम वाक्यामध्ये करतं. मी साधारणतः त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी, रिक्वेस्ट लिहिली, परमिशन लिहिली, ॲबिलिटी लिहिली. जेव्हा आपण ग्रामरचा स्पेशल पार्ट शिकणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला शिकवणार आहे की ॲबिलिटीसाठी कुठले मॉडेल असतात, परमिशनसाठी कुठलं असतं, रिक्वेस्टसाठी कुठलं असतं, एखादी गोष्ट ॲप्लिकेशनसाठी कुठलं असतं, हे आपण डिटेल नॉलेज आपण ज्यावेळेस पुढे ग्रामर शिकणार त्याच्यामध्ये शिकवणार आहे. त्याच्यानंतर साधारणतः मी मॉडेल ऑक्झिलरी वर्बची यादी या ठिकाणी केलेली आहे की जे तुम्हाला लर्न करायची आहे. याच्यामध्ये कॅन आहे, कुड आहे, मे, माईट, शूड, मस्ट, त्याच्यानंतर शॉल, विल, वूड आहे, नीड आहे, ऑट टू, यूज टू, डेअर. ओके. एक उदाहरण मी फक्त लिहितो बघा. समजा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स आपण ॲबिलिटी म्हणून जर वापरायचं म्हटलं तर कसं वापरता येईल. कॅन किंवा कुड फॉर पास्ट टेन्स अँड कॅन फॉर प्रेझेंट टेन्स आपण ॲबिलिटी म्हणून वापरू शकतो. एक्झाम्पल बघा. आय कॅन विन अ मॅच. या सेंटेन्समध्ये
कॅन जे आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स हे या ठिकाणी ॲबिलिटी दाखवते की मी मॅच जिंकू शकतो. म्हणजे याचा अर्थ असं झाला कॅन ऑर कुड इज यूज फॉर टू शो द ॲबिलिटी. अजून त्याचे वेगळे फंक्शन आहेत. त्याच्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी वर्बच्या बाबतीत एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा की मॉडेल ऑक्झिलरी वर्ब डू नॉट फॉर्म एनी सेंटेन्स इटसेल्फ. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब स्वतः एकही वाक्य फॉर्म करत नाही विदाउट मेन वर्ब. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल मी देतो. सपोज आय राईट, इथं लिहितो ही कुड पिक्चर. लुक ॲट दिस सेंटेन्स. मिनिंगलेस आहे, कुठलाही सेन्स नाही आहे. जेव्हा इथं आपण मेन वर्ब टाकू त्याच वेळेस या वाक्याला सेन्स तयार होईल. म्हणजे मी जी गोष्ट सांगितली की मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जे आहेत ते वाक्यामध्ये फक्त फॅसिलिटेशनसाठी येतात, मदत करण्यासाठी येतात. दे कुड नॉट फॉर्म एनी सेंटेन्स इटसेल्फ. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स काय असतात, त्यांचे प्रकार काय असतात, ते वाक्यामध्ये कसे वापरतात, त्याच्यानंतर प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स वाक्यामध्ये कशा असतात. तर तुम्ही मुलांनी काय करायचं, एखादं ग्रामरचं टेक्स्ट घ्या, बुक घ्या, त्याच्यामधलं एखादा टेक्स्ट काढा आणि त्याच्यामध्ये असे प्रायमरी मॉडेल असतील, प्रायमरी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स असतील किंवा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असतील ते फाइंड आउट करून अंडरलाईन करा. ओके, सर्वांनी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.